खमंग आणि रुचकर अशी चवीला भन्नाट लागणारी ओल्या तुरीच्या दाण्यांची सुक्की भाजी बनवतोय। दिसायला इतकी सुंदर आहे तर चवीला किती छान असेल। थंडीमध्ये आपण वेगवेगळे पारंपरिक पदार्थ बनवतच असतो। चला तर मग आज ओल्या तुरीच्या दाण्यांची सुक्की भाजी बनवूयात। इथे तुरीच्या शेंगा छान निवडून घेतल्यात। तुरीच्या शेंगा आपण ज्या प्रकारे शेंगा निवडतो त्याच प्रकारे निवडून घ्यायच्या आहेत। यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या, पुन्हा पाण्यामध्ये ठेवून द्यायच्या। यानंतर इथे वाटण बनवतोय। वाटणासाठी 2 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या। तिखट हिरव्या मिरच्या घेऊन छान पेस्ट बनवून घ्यायची आहे। यानंतर इथे एक पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा आहे। यामध्ये 2 पळ्या तेल घालायचे। तेल छान गरम होऊन द्यायचे जेणेकरून जिरे लगेच तडतडतात। यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे छान तडतडले आणि रंग बदलला की यामध्ये हिंग घालायची आहे। हिंग देखील चटचट व्हायला हवी। यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालतोय। इथे एक मोठ्या आकाराचा कांदा घातलेला आहे। यात लसूण आणि मिरचीची पेस्ट घालायची आहे आणि लसणाचा आणि कांद्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचंय। इथे छान 1 ते 2 मिनिटभर कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा लवकर शिजावा यासाठी यामध्ये चवीनुसार किंवा थोडं मीठ घाला आणि छान परतून घ्यायचं आहे। यानंतर यात अर्धा चमचा हळद घालायची आहे। त्याचबरोबरीने यामध्ये थोडीशी धणे पावडर घाला आणि छान परतून घ्यायचं आहे। यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे। इथे कांदा वेगळा परतण्याची गरज पडणार नाही। सर्व मसाले घालता घालताच कांदा परतायचा आहे। कांदा देखील छान ब्राउनिश झालेला आहे आणि नरम पडलाय। यानंतर यामध्ये थोडासा गरम मसाला घालायचा आहे। पुन्हा परतून घ्यायचंय। कांदा आणि टोमॅटो छान परतला गेला की यामध्ये आपल्याला ओल्या तुरीचे दाणे घालायचे। इथे आपले अर्धी वाटी दाणे झालेले आहेत। ते घालून छान मिक्स करून घ्यायचे। इथे छान दाणे 1 ते 2 मिनिटभर असाच कांदा आणि टोमॅटो मध्ये परतून घेणार आहोत जेणेकरून छान असा फ्लेवर उतरतो। तुरीच्या दाण्यांना इथे असे पांढरे डाग आलेले आहेत। नंतर आपण तुरीच्या शेंगा झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटांसाठी वाफवून घेणार आहोत। त्या 5 ते 6 मिनिटांमध्ये अधनं-मधनं हलवून घ्या जेणेकरून भाजी तळाशी चिटकणार नाही। यानंतर यात थोडं पाणी घालायचे आणि छान वाफेवरती पुन्हा भाजी 3 मिनिटांसाठी शिजवून घ्या। इथे पाणी सुटलेलं आहे। आपल्याला भाजी सुकी करून घ्यायची आहे। यामध्ये थोडे मसाले घालूया। चवीनुसार मीठ घालायचे आणि लाल तिखट घालायचे। छान मिक्स करून घ्यायचंय। इथे भाजी आपल्याला सुकी करायची आहे। यासाठी आपण इथे 4 ते 5 मिनिटे झाकण न ठेवता अशाच प्रकारे भाजी सुकी करून घेणार आहोत। यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। मिक्स करून घ्यायचे। सोप्या पद्धतीने 15 ते 20 मिनिटांमध्ये भाजी तयार होते। रेसिपी नक्की ट्राय करा। फक्त शेवटी चेक करा की तुरीचे दाणे शिजले आहेत की नाही। शेवटी हाय फ्लेम वरती झाकण न ठेवता भाजी सुकी करून घेतली तरीही चालेल। फक्त समोर उभे राहून मधनं परतून घ्यायची आहे। इथे भाजी सर्व्ह करूयात। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।